जय महाराष्ट्र. नमस्कार. आपल्या नातेपुत्यात आज महाराष्ट्र पोलीस प्रहरीच्या माध्यमातून नातेपुते नगरपंचायतच्या इथं विनाकारण नागरिकांना त्रास दिला जातोय प्रत्येक गोष्टीला. त्याच्यामुळं नातेपुतेची सर्व जनता आज आक्रोश होऊन आपल्या नातेपुते नगरपंचायतमध्ये येऊन त्यांनी काय विषय घेतलाय ते आपण त्यांच्याच तोंडी ऐकू. तर या. नमस्कार. नमस्कार, मी सागर बिचुगले, सामाजिक कार्यकर्ता. आज नातेपुते नगरपंचायतमध्ये आपले गाव जे आक्रोशचा विषय आहे ते आज तुम्ही मुद्दा कुठला घेतलेला आहे इथं? विषय काय आहे माहिती आहे का, गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग 5 मध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी आषाढ वारीनिमित्त जी काय गैरसोय झाली ती संबंध गावात पाणी नाही, लाईट नाही, हा विषय त्रस्त असताना या नागरिकांना सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. पाणी पुरवठा फक्त 20 मिनटं 10 मिनटं केला जातोय. हा यांच्यावरती खरं तर मी सांगतोय की अन्याय केला जातो. या नगरपंचायतचे CO साहेब असतील, ह्यांनी खरं तर दखल घेऊन त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत करावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. मग हे मुद्दा फक्त शिवला विचारायचं आहेत का? आपलं जे नगर सेवक जे आहेत, नगराध्यक्ष जे आहेत, प्रत्येक प्रभागमध्ये असते, यांच्याकडे तक्रार तुम्ही वारंवार केली का? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे या नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, जर त्यांना काळजी असती, निवडणुकीच्या वेळे जे लोकांनी मतदान केलं, आज ते ज्या खुर्चीवर बसले ती याची जर यांना जाण असती तर ते या ठिकाणी नागरिकांना याची वेळ पडली नसती. ही माझं वैयक्तिक मत आहे. मग आपल्या नातेपुत्यामध्ये काल पालखी प्रस्थान इथं झालं होतं, तर 8-8, 10-10 दिवस ह्यांनी घेतलेला असतात लाईटी सुविधा, पाणी सुविधा, गावाची स्वच्छता, जो निधी तो सरकारकडून. असं तुम्हाला दिसतंय का की शिव किंवा सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी गावासाठी स्वच्छता म्हणजे स्वच्छता मोहीम राबवली का? असं दिसतंय का तुम्हाला कुठं? खरं तर महाराष्ट्र शासन या आषाढी वारीसाठी एक भरघोस निधी दिला जातो. त्या निधीचा वापर खरं तर व्यवस्थित झाला तर या गावात स्वच्छता, कुठलाही पाणी प्रश्न राहणार नाही. परंतु कधी नव्हतं ती पहिल्यांदा असं घडलं या की संबंध गावकऱ्यांना पाणी वाचून त्या ठिकाणी वारकऱ्यांची गैरसोय झालेली आहे. आणि आता वारी गेलेली आहे, परंतु प्रभाग 5 मध्ये अक्षरशः गेले अनेक दिवसापासून या लोकांची तिथं पाण्याची टंचाई असताना त्यांनी अनेक जणांना कॉन्टॅक्ट केला असेल. परंतु या ठिकाणी मी सुद्धा आलेलो आहे, ह्या नागरिकांसोबत आलेलो आहे. कारण या नागरिकांनी या नगरपंचायतीला अनेक वेळा तिथं त्या ठिकाणी निवेदन दिलेले होते, परंतु त्याची गंभीर दखल किंवा गंभीर प्रश्न आहे म्हणून या CO साहेबांनी असतील, तिथले प्रतिनिधी असतील, नगरपंचायतचे सत्ताधारी नगरसेवक असतील, यांनी या ठिकाणी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा. आणि संबंध नातेपुत्यात तुम्ही तर सांगत असाल की स्वच्छता अभियान राबवलं गेलं आहे का, असा तुम्ही या ठिकाणी प्रश्न केला. मी तुमच्या कॅमेरामॅनला सांगतो की ही नगरपंचायत आहे, वर दाखवा ही नगरपंचायत आहे, समोर काय अवस्था आहे तुम्ही स्वतः बघा. ही स्वच्छता आहे का? मला सांगा, ती स्वच्छता आहे का? मग हा प्रश्न संबंध नागरिकांना आहे की या ठिकाणी कचऱ्या संदर्भ गोळा करण्यासाठी 1,30,00,000 रुपये 11 महिन्यासाठी येतात. परंतु संबंध आता यांची सुद्धा वरड आहे की जी कचरा गोळा करणारी जी गाडी आहे ती गाडी व्यवस्थित थांबत नाही. त्यातला जे कोण ड्रायव्हरच्या शेजारी माणूस बसलेला असतो तो खाली गाडीतून उतरत नाही आणि त्या ठिकाणी एखादी लेडीज, एखादी वयस्कर बाय त्या ठिकाणी आल्यानंतर ती पाटी किंवा कचऱ्याचं ती घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांना सहकार्य करत नाही. असे अनेक या गावात प्रॉब्लेम आहेत. परंतु मी यांचं, या नागरिकांचं या ठिकाणी कौतुक करणार आहे की त्यांनी या ठिकाणी याचं धाडस दाखवलं. आणि मी या गोष्टीची त्या ठिकाणी निषेधसुद्धा करतोय की या नागरिकांना कामातून वेळ काढून या ठिकाणी यावं लागलं. खरं तर यांचं म्हणजे दुर्दैवच म्हणावं लागेल की यांना स्वतः या ठिकाणी न्याय मागा यावासाठी लागला. जो पाणी हा हक्काचं पाणी आहे, पाणी ही मूलभूत सुविधा आहे, त्या ठिकाणी नगरपंचायतीने मूलभूत सुविधा पुरवली पाहिजे. आणि CO साहेब असतील, नगराध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील, ह्यांनी खरं तर जनता निवडणुकीत त्यांच्यासोबत होती. अशा संकटाच्या काळात खरं तर या ग्रामस्थांबरोबर तुम्ही स्वतः यावं, त्यांचे चर्चा करावी आणि आमच्यासारख्या सुद्धा या ठिकाणी येऊन असं आपल्याच गावाची कुठेतरी नाव खराब होतंय, ती फक्त या व्यवस्थित कारभार नसल्यामुळं होते. लक्षात घ्या, हे नागरिकांना नाव खराब करायचं नाही. प्रत्येकाला या गावाचा अभिमान आहे
आणि त्या गावाच्या स्वच्छतेसाठी, पाणी पुरवठ्यासाठी, या नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. मी वारंवार बघतो तुमचं निवेदन नगरपंचायतला कंटिन्यू असतात, आपल्या गावांचे पण असतात, उपोषण असतात, आंदोलन असतात. मग तुमच्या निवेदनला, उपोषणला शिव कधी दक्षता घेतात का? त्या गोष्टीला कधी विषय घेतला आहे का? मग तुम्ही आज नातेपुते सर्व नागरिक आलाय, मग ह्या शिव जर गावाचा आणि नोकरधारक वर्ग असून, सेवक असून जर काम करत नसेल तर तुम्ही त्यांच्यावर काय भूमिका घेणार आहे? मग सर्व आज जमा झालाय तर खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आमचं मार्गदर्शक विशाल साळवे असतील, माझे सहकारी असतील, या संदर्भात अनेक वेळा त्या ठिकाणी नगरपंचायतीला आम्ही निवेदन दिले आहेत. परंतु CO साहेबांनी नुसतं पुढं टोलवायचं काम केलेलं आहे. स्थानिक नगरसेवकांनी त्या ठिकाणी दखल घेतलेली नाही. परंतु आमचा प्रशासकीय लढा लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी चालू राहणार आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की नगरसेवकांनी दखल घेतली आहे का, नगरसेवकांनी माझा फोन उचलत नाहीत, लक्षात घ्या. पण मी तुमच्या देखत लाईव्हमधून त्यांना फोन लावतोय. त्यांनी जर उचललं तर त्या ठिकाणी, या ठिकाणी येण्याची मी त्यांना विनंती करतोय. तुम्हीच बघा CO साहेब फोन उचलतात का आमचं? कारण CO साहेबांना आता सामाजिक कार्यकर्त्यांची ॲलर्जी झालेली आहे. त्यांना प्रश्न विचारणारा आरोपी वाटत लागलाय. प्रयत्न करा. खरं तर आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. कृपया आता तुम्ही फोन कोणाला लावलाय? प्रयास नातेपुते नगरपंचायतचे मुख्य अधिकारी CO साहेब शेंडगे यांना फोन लावला, शिंगाडी. आता त्यांचा फोन व्यस्त आहे, परंतु आपण परत एकदा ट्राय करूया. कारण इथे नागरिक आले, ते कामात वेळ काढून आलेले आहेत. व्यस्त आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. आपके द्वारा डायल किया गया नातेपुते जे सागर बिचुकले समाज कार्यकर्ता आता शिवांना फोन करत होते, पण त्यांचा व्यस्त लागतोय. तो पण आपण नागरिकांची काय समस्या आहे ते पण विचारू. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय विषय तुमच्या प्रभागमध्ये, काय अडचण? प्रभाग 5 मध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून पाणी अगदी 20 मिनटं येते, त्या 8ला सोडतोय आणि 8:30ला बंद करते. 10 मिनटं पाण्यात ती एअर काढण्यातच जातात. त्यामुळे फक्त 15 ते 20 मिनटं पाणी असते. आणि अशी बरेच वर्षापासून ही तक्रार पाण्याची आहे. फक्त तुमची पाण्याची समस्या आहे का, रस्त्याची, कचऱ्याची? रस्त्याची तक्रार तर लय मोठी रस्त्याची आमची. तर आता आम्ही बऱ्याच वेळा रस्त्याची तक्रार म्हणजे खूप मोठी आहे. ती कितीतरी वर्षापासून, जशी बँक कॉलनी, मी सगळ्यात जुनी कॉलनी आहे ह्या गावामध्ये, परंतु ही बँक कॉलनीची जुनी असून सुद्धा त्याची दखल घेतली नाही. आत्ता कुठं लाईटचे ते खांब बसवलेत, पण रस्ता काय अजून पूर्ण झालेला नाही. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही असे वारंवार अर्ज वगैरे दिलेले आहेत बऱ्याच वेळा तक्रार केली, बऱ्याच वेळा भेटलो आम्ही. का? म्हणून आज तुम्ही सगळे आक्रोश होऊन नातेपुते नगरपंचायत मध्ये उपस्थित राहिले. हो येस. म्हणजे तुम्हाला न्याय मिळावा आणि त्याच्यावर काय तथ्य आहे यांनी शोध काढून ती पूर्ण केली पाहिजे. हेच आमची इच्छा आहे. बाकी तुमचं काय सर? अजून पाण्याची अडचण. सर तुमचं काय? पाणी नाही रस्ता. 14 वर्षापासून जवळजवळ आमचा कॉलनीतला अर्धा रस्ता तसंच पडलेला आहे. सगळे खास खळगे आहेत, वयस्कर माणसं येतात जातात. एखादा पडला पाय मोडण्याची शक्यता आहे. ती 13-14 वर्ष झाली कॉलनीतला अर्धा रस्ता तसंच आहे. अर्धा रस्ता फक्त डांबरे हे कॉन्क्रीटचा झालेला आहे. आता माझ्या नजरेतनं शिक्षक आपले आहेत, आम्ही त्यांच्या हाताखाली लहानाचं मोठं झालेलं. जर शिक्षक लोकांनी अन्याय सहन करून करून आज त्यांची भूमिका आक्रोश करायची आली, ते पण कशामुळं, जो शिव गावाचा मालक बनून बसलेला आहे त्यासाठी यांनी विचारायला आलेत की बाबा तू मालक आहे का जनतेचा नोकर आहे, म्हणून यांची भूमिका इतकी ठाम आहे. पण शिवांना फोन केला तर आता मिस कॉल पडून सुद्धा ते फोन करत नसेल नागरिकांचा, जर गावाचा सेवक असून, तर यांच्यासाठी यांनी इतका आक्रोशपणा दाखवला. तर शिवाने कुठेतरी या गोष्टीचा दखल घेऊन जनतेला काहीतरी न्याय मिळवून द्यावे हे आमच्या महाराष्ट्र पोलीस पत्रकाराच्या वतीने सांगणं आहे. तर आता फोनचं काय झालं तुमचं? झालं? मला वाटतं त्यांनी कदाचित माझा नंबर ब्लॉक केलेला आहे. कारण त्यांना अतिशय म्हणजे त्यांना प्रश्न विचारणारे नागरिक त्यांना चालत नाही. ते आम्ही फोन लावला होता आता एका नागरिकाच्या मोबाईलवरनं, त्यांनी फोन उचलला होता. त्यांनी सांगितलं होतं की मी इथं येतो या, परंतु आता तुम्हाला सिस्टीम सगळी माहिती आहे. कर्मचाऱ्यांचा कोणाचा तरी यांचा फोन गेला असेल की बाबा असे लोक आले ते तुम्ही या, परंतु त्यांनी तात्पर्य तेवढं दाखवलं नाही. त्यांच्यात तेवढं साहस नाही की नागरिकांसमोर जाऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा, अडचणी ऐकून घ्यावा. जर नातेपुते गावासाठी पत्रकार भूमिका घेत असताना, जर जनतेचे प्रश्न विचारताना, आम्ही विचारतानाच की बाबा अतिक्रमण सरसकट काढले पाहिजे, गोरगरिबाचं बघून काढू नये, तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त तुमच्या पुरतं बघा, गावाचं बघू नका. ही पत्रकाराला बोलण्याची, असं जर शिव बोलत असेल तर तुमची काय भूमिका राहील पत्रकाराचं? माझ्यासारखं माझं वैयक्तिक मत आहे की संविधान पदावर असताना तुम्हाला जनतेचे सेवेसाठी त्या ठिकाणी बसवलंय, तुम्ही मालक होऊ नका. पत्रकार
विचार ह्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. खरं तर त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्न त्या ठिकाणी मांडत असतात. आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी लढत असतात. त्यांना ते पाठबळ देतात. आज तुम्ही आमच्या एका फोनवरती इथं आलेला आहे म्हणजे ह्या नागरिकांबद्दल गावाबद्दल तुमचं प्रेम आहे. आणि सीओ साहेबांना जर ह्या नोटंकीपणा वाटत असेल तर येणाऱ्या काळात आम्ही निश्चितपणे लोकशाहीच्या मार्गाने गावाची जी रीत आहे ना त्याप्रमाणे उत्तर देईल. ज्या ठिकाणी सीओची बदली होईल त्या ठिकाणी त्यांना हे नातेपुते आठवल्याशिवाय राहणार नाही. मग आता सर्व आपल्या नातेपुते नगरसेवक नगराध्यक्ष यांनी पण पत्रकाराच्या माध्यमातून शिवच्या विरोधात भूमिका लिहिलेली आहे. मग आज नगरसेवक आणि नगराध्यक्ष पण उपस्थित राहिले नाही का तुमच्यासोबत? माझं म्हणणं एवढंच आहे की मी आता पत्रातनं म्हणजे पेपरमधनंच वाचलेलं आहे की नगरसेवकांनी व्यक्त केलेलं आहे की बाबा मुख्य अधिकारी मनमानी कारभार करतोय. खरं तर मी त्यांचा आता उशिरा होईना का जाग आली त्याबद्दल अभिनंदन करणार आहे. गेल्या आता फक्त निवडणूक 4-5 महिने राहिलेले आहे या गावची आणि खरं तर त्यांनी जाहीर केलं तर माझं या लाईव्हमधनं एकच म्हणणं आहे की लाखो वारकरी आषाढी वारीनिमित्त आले असताना त्यांना जी गैरसोय झालेली आहे त्याबद्दल समस्त ग्रामस्थाच्या वतीनं कोणताही पक्ष नाही का व्यक्तिविरोध नाही काही नाही गावाच्या वतीनं या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे जेणेकरून या अधिकाऱ्यांची जी मजुरी आहे ती त्या ठिकाणी त्यांना वास्तवात यावं की आपण जनतेचे सेवक आहे बालक नाही यासाठी एक मोर्चाचं आयोजन केलं आहे. तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करणार आहे की जेवढे नगरसेवक त्या सर्वांनी त्या ठिकाणी मोर्चात सहभागी होऊन आपली भूमिका नागरिकांसाठी स्पष्ट करावी. ज्या नागरिकांनी तुम्हाला निवडणुकीत तुमच्या बाजूने कल दिला तुम्हाला त्या खुर्ची बसवलं आता या नागरिकांसाठी तुम्ही रस्त्यावर उतरावं एवढीच या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे. सरांचं काय मत? मग मला एक विचारायचं आहे जर गावातला एक नागरिक शिवरात त्रस्त होऊन जर पोस्ट काहीतरी करत असेल तर नातेपुतेचं नाव न घेता शिवचं नाव न घेता जर त्या व्यक्तीवर कारवाई करून स्वतःच्या न्यायासाठी पोलीस स्टेशनला जात असेल तर शिवच्या विरोधात तुम्हाला काय भूमिका घ्यावं असं माझी इच्छा आहे. नाही या मोर्चात ह्या गोष्टी सगळ्या व्यक्त होणार आहेत. आम्ही कायदेशीर गोष्टी खेळणार आहे कायदेशीर निवेदन देणार आहे. सीओ साहेबांनी खरं तर त्या गोपनीयतेचा भंग केलेला आहे. त्या ठिकाणी जे एखादा नागरिक ज्याने माफी काय मागितली लोकांनी स्टेटस वगैरे ठेवलं कर्मचारी नाही ऐका ना ज्या नागरिकांनी स्वतःची चूक मान्य करून त्या ठिकाणी खरं तर तो कायद्याच्या चौकटीत गावत नव्हता परंतु त्यांनी एक माणुसकी दाखवून त्या ठिकाणी माफी मागितली परंतु सीओ साहेबांनी त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आणि त्यांच्या नगरपंचायतच्या ग्रुपवरती स्वतः व्हिडिओ टाकला आणि कर्मचाऱ्यांना विनंती केली की तो व्हिडिओ स्टेटसला ठेवा. खरं तर हा गोपनीयतेचा उल्लंघन आहे. त्या नागरिकाला त्या ठिकाणी त्याच्या प्रतिमेला ठेस पोचलेले तर आम्ही ती स्क्रीनशॉट काढून ठेवले त्याबद्दल माझी पोस्ट सुद्धा मी शेअर केलेली आहे. नागरिकांच्या हक्कासाठी मी लढणार आहे मी भेटणारा माणूस नाही. त्या ठिकाणी पोस्ट शेअर केलेले ज्या कर्मचाऱ्यांनी स्टेटस ठेवलं होतं ज्या मुख्य अधिकाऱ्यांनी स्टेटस ठेवलं होतं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. त्या ठिकाणी मी जिल्हाधिकारी असतील आमचं मानव आयोग मुंबईचं मुख्यालय असेल त्या ठिकाणी या संदर्भात लेखी तक्रार देणार आहे आणि वेळ पडली तर याबाबत जर चौकशी नाही झाली सखोल चौकशी नाही झाली तर त्यांच्या आमरण उपोषणाचा सुद्धा मी या ठिकाणी इशारा देतोय. सागर बिचुकले यांचं समाज कार्यकर्त्याचं म्हणणं आहे जर एखाद्या व्यक्ती चुकला म्हणून माफी मागत असेल पण तो भूमिका त्यांनी सुद्धा स्वतःला त्रास होतोय दुसऱ्याला म्हणजे त्यांनी जी व्यवसाय धंद्यातून काय उद्योग उभा केला आहे फक्त त्याच्यावर अतिक्रमण काढायची भूमिका शिवने घेतली आणि बाकीचे काय पैसेवाले असतील काय मोठे श्रीमंत लोक असतील त्यांना सोडून त्यामुळे ते जरा वायबल विषय झाल्यामुळे त्यानं पोस्ट सोडल्यामुळे त्याला माफी मागायची भूमिका पोलीस स्टेशनमध्ये घेतली पण त्याचा माफी मागितलेला व्हिडिओ सर्व कर्मचाऱ्यांना स्टेटस ठेवून त्याचा व्हायरल व्हिडिओ केल्यामुळं सागर बिचोगलं म्हणणं आहे की त्या गोष्टीचा पण आम्ही निषेध करतो. तर सर काय म्हणतात बघू कुठे गेलं सर बरं काकाचं म्हणणं काय बघू आपण काका काय म्हणणं आहे शिवबद्दल नातेबद्दल शिव जे आहेत ह्याने कुठल्याही प्रकारचा कारभार नीट करत नाही आहेत आणि यात्रेमध्ये एवढी मोठी गर्दी असताना सुद्धा इथं कुठलीही स्वच्छता नाही पाण्याची सुविधा नीट नाही आणि प्रत्येक नागरिकाची बोंब असताना आपल्या कार्यालयामध्ये आल्यानंतर कुठलाही कर्मचारी नीट बोलत नाही. शिवाय मी एकदा अर्ज देण्याकरता आलो असताना त्यावेळेस त्या ठिकाणी क्लार्क नव्हता तर त्या जागी आवक जावक क्लार्क का नाही असं विचारलं असताना त्यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. शिवाय
मी अर्जाचे ओशी तुमच्याकडे आहे. मग काय करा, म्हणजे काकांचं म्हणणं आहे की जर कुठला अर्ज घेऊन आलो तर आणि कर्मचारी यांचं काही निवेदन घेत नाही आणि उत्तर देत नाही. तर आता आपण नगरपंचायतचे शासकीय आपले अधिकारी शासन गव्हर्नमेंट. हॅलो, नमस्कार. तुमचं नाव सांगा. ओएस नातेपुते नगरपाल कार्यालय अधीक्षक. ओएस. हां, हे जे आज जनता जमा आलेले आहे आक्रोश होऊन, काय निवेदन आहे त्यांच्यावर, काय तुम्ही विषय घेताल? कारवाई करणार लवकर. किती दिवसात कारवाई करणार तुम्ही? आत्तापर्यंत सर्व जनतेने तुम्हाला उपोषण केले, आंदोलन केले, पत्र व्यवहार केला, पण आत्तापर्यंत कुठंच त्यांना काही मन समाधानासारखं उत्तर मिळालं नाही. म्हणून वारंवार आज गावातले सगळे नागरिक जमा होऊन तुम्हाला वारंवार फक्त निवेदन द्यायचं. त्यावर तुम्ही किती दिवसात डिसिजन घेऊन कारवाई करणार हे जनतेलाच सांगा. लवकरात लवकर कारवाई करणार. किती लवकरात लवकर करताल तुम्ही? सदर ती 8 दिवस, 15 मुख्याधिकारी दिवस, 1 महिना? कारण जनता आज आक्रोश होऊन जरी देत असेल आणि त्यावर तुम्ही लवकरात लवकर होईल का शिवाची बदली लवकरात लवकर होणार आहे, नक्की काय होणार मी आहे? साहेबांशी चर्चा करून सांगतो लवकरात लवकर कारवाई करतो. आता आपला या संदर्भात जिथं लोक आले ती त्या संदर्भात सीओ साहेबांना कॉल झालाय का की आपण इथे येणार आहे काय? हो, येणार नाही? साहेबांचा निरोप आला होता काय आला होता आपल्याला? की निवेदन स्वीकारा. त्यांना सांगितलं का हा हां. प्रश्न नागरिकांचा काय आहे, कशा निमित्त इथे आलेले? नाही, आत्ताही मिळालं त्यांनी निवेदन. तुम्हाला विचारलं का? नाही, आता- त्यांनी तुम्हाला विचारलं का की बाबा ही नागरिक कशासाठी जमा झाली ती, काय निवेदन आहे त्यांचं? आता सांगतो ना मी. नाही, नाही, ऐका, तुम्ही आता एक गोष्ट लक्षात घ्या की नाही, ऐका, फोन आला होता मी साहेबांचा. तुम्हाला काय सांगतो, तुम्ही आता काय सांग नका, फक्त मला काय म्हणायचंय, सीओ साहेबांनी साधं तुम्हाला कॉलवरती विचारलं सुद्धा नाही का की नागरिक कशामुळे गोळा झाले ते, त्यांचा प्रश्न काय आहे? हां, सांगितलं ना साहेबांनी. काय सांगितलं तुम्ही? काय ते सांगितलं? पाण्याच्या संदर्भात लोक निवेदन द्यायला येणार आहेत. बर. तर तेवढं निवेदन स्वीकारा तुम्ही. आणि मला एक सांगा, जर पाण्यासाठी तुम्ही वेळ मागत असाल तर ही कशी वेळ आहे मला सांगा. सगळ्यात म्हणजे ही नागरिक पाणपट्टी घरपट्टी रेग्युलर भरणारी माणसं आहेत. बर, गावातले तुम्ही रिक्षा लावताय की घरपट्टी पाणीपट्टी वेळेवर भरा. जर उद्या नागरिकांनी मागणी केली की आमच्या प्रभागात पाणी सुटत नाही म्हणून आम्ही रिक्षा फिरवणार आहे, तर त्याला तुम्ही परवानगी देणार आहे का? मी हे विषय साहेबांशी बोलतो आणि आमचं 10 म्हणणं आहे मिनिटात की सांगा. तुम्ही सीओ साहेबाशी बोला आणि सीओ साहेबांना आता फोन लावून सीओ साहेबांना विचारा, लाईव्ह मधनं आम्हाला कळू द्या, फोनवरती चर्चा करू. एक मिनिट विचारतो मी. नाही नाही, येऊ दे ना. अहो, नागरिकांच्या सेवेसाठी सीओ सीओ साहेबांना विचारा, म्हणा ह्यांचं म्हणणं असं आहे की पाणी मिळत नाही, तुम्ही त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे का? नागरिक निवेदन घेऊन थांबलेत आमच्यापाशी, साधा प्रश्न आहे. टायमिंग सांगा मला आम्हाला 5 वाजता 2 वाजता कामकाजाची वेळ किती आहे? 12 म्हणलं तरी ऑफिस टायमिंगच नाही का शिवसाहेब? साहेबांना तिकडं पंढरपूरला नाही नाही, असू दे की मला काय म्हणायचं, थांबा, कुणी आपापसात बोलू नका. सीओ साहेबांना आता फोन लावला जातोय. ज्या सीओ साहेबांना आपण 10-12 फोन केले त्यांनी उचलला नाहीत, पण माझं म्हणणं काय की सीओ साहेबांनी जर फोन उचलला तर ह्या प्रश्न किती वेळात किंवा किती दिवसात मिटवणार आहे ते आम्हाला सांगू द्या. काय पाणी प्रश्न आहे, हा मूलभूत प्रश्न आहे, किरकोळ प्रश्न आहे, पाणी सोडलं जात नाही. 8 आणि 10 दिवस देऊ नका, तासा 2 तासात स्पीकरवर टाका की. आधी सांग बोलतो ना. बरं बरं स्पीकरवर टाका म्हणजे आम्हाला बी कळलं, स्पष्ट होईल सगळं. काय जनतेचा विषय आहे, गावाचा विषय, स्पीकरवर टाकायला काय? काय चाललंय तेच काय काय तुमचा प्रायव्हेट विषय काय ठरलाय? करा की ओपन करा आधी speaker. फोन लागू द्या. शिवसाहेब त्याच भागात राहतात तरी त्यांना माहिती. त्यांना तासभर येते पाणी गपचूप. साहेबांना आता फोन लागा ना. ठीक आहे, नेहमीप्रमाणे सीओ साहेबांना फोन लागत नाही, सीओ साहेब फोन उचलत नाही तर ठीक आहे, वारी निमित्त तुम्ही करू नका. वारीची काय सेवा केली गावाने बघितलंय, गावाचं नाव तुम्ही महाराष्ट्रात खराब केले. अक्षरशः पाण्या वाचून लाईट वाचून अख्या गावातल्या नागरिकांना वारकऱ्यांना पाणी नाही म्हणायची वेळ आली. अक्षरशः जी वारकरी झाली, जी वारकरी पुण्यातून चालत आले आणि आपल्या गावाचं पुण्य आहे की आपल्या गावातून ज्ञानेश्वरांची महाराजांची पालखी जाती, आपल्यासारख्या नागरिकांना त्या ठिकाणी वारकऱ्यांनी सेवा करायला भेटते. परंतु या सीओ साहेबांचा हुकुमशाही कारभारामुळे खरं तर नागरिकांना सुद्धा खाली बघायची वेळ आली. जो वारकरी आपल्या दारात पाणी मागायला आलाय, आंघोळीला सुद्धा त्याला पाणी देता आलं नाही. ही खरं तर खंत आहे. पाणी नव्हतं. आहे का हे ऐका तुम्ही, आहे का ही नागरिकांचा रोष आहे. काय सांगायचं तुम्हाला, तिथं पेटवा म्हटलं ते महावितरणला, ही हा म्हणजे नागरिकांचा- लाईटीची समस्या, पाण्याची समस्या, काय तर उगाच मनस्ताप भरपूर झालेला आहे. म्हणजे आज गाव इतका आक्रोश झालेला आहे शिवच्या विरोधात.
पालखी वर्षातून एकदा येतो, निधी येतो खर्च करण्यासाठी, पण माझ्या हिशोबाने मी आता ज्या वेळेस त्या दिवशी पण लाईव्ह दाखवलं होतं त्यांचं स्वच्छता मोहीम राबवताना 560 ब्रास मुरुम आणि 90 ब्रास खडे कुठं टाकला ह्या शिवने दाखवा जनतेला. दुसरी गोष्ट, पालखी दिवशी किरकोळ पाऊस झाला तर पुन्हा रस्त्यावर पाणी झाला. बाजाराच ठिकाणी जर पाल टोकून बसणारे वारकरी तर चिखलात त्यांना राहायची विषय आला. दुसरी गोष्ट, नगरपंचायतच्या निधीतून जे स्वच्छालय बांधले ती पालखी दिवशी अक्षरशः सीटवर लावून बंद ठेवले. म्हणजे एवढी तोडफोड केली. शिवचं कशात लक्ष नाही. मी पत्रकार जरी असलो तर नातेपुताचा नागरिक आहे म्हणून मला पण या गोष्टी समस्या आहे. आम्ही वारंवार विचारायचा प्रश्न केला, पण शिवचं म्हणणं आहे की पत्रकारांनी फक्त तुमच्या पुरते बघा, गावाचं बघू ना. म्हणजे शिव नक्की कसा आलाय आणि कशी नोकरी घेतली ही जनतेला पण कळेल. आणि मला एकच प्रश्न विचारायचा, शिवने फक्त ह्याच्या गोष्टीचा सगळ्याचा अभ्यास पूर्ण करून परत नगरपंचायत ताब्यात घ्यावं. लोकांना त्रास देण्यासाठी नगरपंचायत घेऊ नये हातात. तोपर्यंत त्यांनी ट्रेनिंगला जावं 6 महिन्यासाठी की नक्की काय रोल असतो शिवाचा, ही त्यांनी योग्यपणाने अभ्यास करूनच गाव पातळी हाताळावी. बाकीचं अजून विचारूया काय बाकीची तक्रार काय आता शिवांचे कर्मचारी काय म्हणतात बघू. एक महत्वाचा खरं तर मुद्दा राहिलाय, मी पत्रकार साहेबांना थांबवतोय की सीओ साहेबांना जर कोण काय विचारायला गेलं तर ती कायदेशीर 353 शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल केलाय त्यांनी. ती असं केलंय का? ह्याच्या आधी आमचे मित्र राजदीप देशमुख असतील, विशाल काळे असतील आणि अक्षय चौगुले असतील. खरं तर त्यांचं नियमातनं काही चुकलं नसतं, कायदा सर्वांना समान आहे, परंतु त्यांच्या एकट्यावरती वैयक्तिक कारवाई केली. कारवाई निमित्त ते विचारायला गेले असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर 353 दाखल केला. आपला एक नागरिक आहे, आता पालखीनिमित्त वाद झाला त्याच्यावर पण 353 दाखल करण्याचा प्रयत्न केलाय. सीओ साहेब ही गोष्ट नागरिकांसाठी. मग आता शिवसाहेबांना जे रोड पासून किती मीटर अंतरावर अतिक्रमण काढायचं आहे हे असं सरसकट काढलं होतं का पालखी वेळेस, असं तुम्हाला दिसतंय? ऐका ना, नागरिक एखादा वाद घालतो म्हणजे त्याचं म्हणणं काय असतं, कायदा सगळ्याला समान आहे, परंतु त्या डोळ्यात देखत जर शेजारचं अतिक्रमण होत असतील आणि त्याचं काढतात ही गोष्ट चुकीची आहे. सीओ साहेबांनी खरं तर या गावात राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी त्यांची नोकरी आहे ती जनतेची नोकर आहेत. मी स्पष्ट सांगतोय, जनतेचे नोकर आहेत, त्यांनी त्याचं काम केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, परंतु असं होताना दिसत नाही. फक्त आता मी तुम्हाला एकच सांगणार आहे की इथल्या ठराविक नागरिकांच्या मुलाखती घ्या. खरं तर यांना जॉबवरती जायचं आहे, प्रत्येकाला काम आहे ती. या संदर्भात खरं तर अख्खं गाव रोष आहे, परंतु सीओ साहेबाला जाग येणार नाही. आपण मोर्चातून जे काय त्यांच्याबद्दल तक्रारी असतात ती आपण मांडूया. मी तुमच्या लाईव्हमध्ये सांगणार आहे की मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी व्हावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करणार आहे. किती तारखेला मोर्चाचं निवेदनचं तारीख? आता संबंध ग्रामस्थांची मीटिंग होणार आहे, जेणेकरून वारीला काही त्रास होऊ नये. वारी संपेपर्यंत आम्ही आंदोलन घेणार नाही, त्याच्यानंतर आम्ही आंदोलन घेणार आहे आणि आंदोलनातनं सर्वजणांना त्या ठिकाणी निमंत्रण केलं जाणार आहे. गावातील नगरसेवक असतील, ज्येष्ठ व्यक्ती असतील, जे सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकार, सर्व बांधवांना त्या ठिकाणी बोलावलं जाणार आहे. तर अजून बाकी जनतेचा आपण समस्या विचारू. सर नमस्कार. नमस्कार, मी सोनवणे सर. पाण्याचा प्रश्न आमचा हा बऱ्याच वर्षापासूनचा आहे. पालखीच्या दरम्यान जर पाहिलं तर जवळजवळ 7 ते 8 दिवस लोकांना पाणी नव्हतं. काल अक्षरशः वारकरी असू दे किंवा घरातील आंघोळीला पाणी नव्हतं. आमच्याकडं फक्त एक 20 मिनटं पाणी सोडलं जातं आणि 20 मिनटामध्ये तुम्ही सांगा की वारकरी असू दे किंवा घरातील लोक यांना पाणी मिळू शकतं का, आंघोळ होऊ शकते का? तर शिवसाहेबांना आमची विनंती आहे की गावाचा प्रश्न जसा आहे तसा प्रभाग 5चा हा अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे. विनंती आहे सर्व आमच्या ह्या प्रभागची की आपण हा तातडीनं आमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. जर आपल्याच्यानं हा प्रश्न सोडवला नाही तर आम्हाला सनदशीरपणे लोकशाही मार्गाने आम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल अशी आमची सर्व नागरिकांची विनंती आहे. बाकीचं अजून कोणाला विचारायचं? तर आता आपण बघितलेलं आहे नगरपंचायतपाशी सर्वांना सर्व्हिसला असताना सुद्धा गावाचा आज एवढा म्हणजे शिवने इतका लोकांना त्रास द्यायचा भूमिका घेतली. ह्या शिवसाहेबांना एवढा पॉवर येते कुठून आणि त्यांना पाठीशी आहे कोण? नक्की जर जनतेच्या सेवेसाठी जर उघडपणा वागणं, बोलणं आणि गावाच्या विकासासाठी न तुच्छ बोलणं आणि कुठल्याच विकासाला त्यांचा हात न लावता आज सर्व्हिसला जाणारे सर्व लोक त्यातनं वेळ काढून आले. पण शिवसाहेबांना जर कर्मचाऱ्यांचा फोन उचलत नसेल तर जनतेचं, सामान्य जनतेचं काय हाल आहे ही आंदोलनाच्या मार्गदर्शनातनं पुन्हा एकदा शिवला ह्याचं उत्तर गाव नागरिक देतील. जय महाराष्ट्र. नमस्कार.